ग्रामस्थ क्रीडा मंडळ कोणपण आयोजित भव्य खुलागट कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धाचा आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम सत्रातला हा शेवटचा सामना. आणि हा सामना चालू असताना या स्पर्धा खेळत असताना आपल्याला जे चषक दिसतात, जे शील्ड आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहेत, ते सौजन्य आम्हाला लागलं ते आमच्या गावचे सुपुत्र सन्मान्य श्री रवींद्र तुकाराम बागवे यांच्या सौजन्याने हे शील्ड आम्हाला त्या ठिकाणी त्याचे आभारी ठिकाणी आमच्या व्यक्त करतो. त्याचप्रमाणे उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट चढाई या किता जे आकर्षक चषक या ठिकाणी आम्हाला लागले ते सौजन्य आहे ते मैत्री स्पोर्ट्सचे सन्मान्य श्री धनंजय ढवळे यांच्याही आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पहिल्या दिवसाचा मानकरी, दुसऱ्या दिवसाचा मानकरी आणि तिसऱ्या दिवसाचा मानकरी असे 3 वैयक्तिक पारितोषिके आमच्या या मंडळाकरता त्यांनी उपलब्ध करून दिले. ते सन्माननीय एजे स्पोर्टचे मालिक सन्माननीय अभिजित फुटक यांचेही आमच्या मंडळाचे आभार. त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडू यांच्याकरता एक भेटवस्तू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई यांच्याकरता जी भेटवस्तू आम्हाला दिली ते सन्माननीय आनंदजी देसाई, मधुकरजी सावंत, गणेशजी मानकर यांचाही आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. पुन्हा एकदा सामन्यात तिचे जाऊया. गुणफलक मॅनेजर श्री गणेश करावं लागेल. अतिशय सुरेख चढाई असताना मला जोडले जातील. एक बुलंद आवाज अक्षयची पॉवर खेळ देखील जोडले जातील. ही देखील एकटी चढाई असताना अक्षर पाहिलं तर अतिशय गेले 2 दिवस तिसरा दिवस असणार आहे. ग्रँड फायनलचा मोका केला असणार दोन्ही दादा संघ असणार आहे. काय बोलशील? दोन्ही या ठिकाणी या चिपळूणमध्ये महत्वपूर्ण अशा प्रकारचे संघ आहेत. प्रत्येक ठिकाणी पहा ही तिसरी चढाई या ठिकाणी केली जाते आणि त्या तिसऱ्या चढाईत इथे मात्र एक जबरदस्त या ठिकाणी ज्याला आपण सोलो टेकर म्हणूया अशा सिद्धांत गाणेकरणी ही पकड या ठिकाणी केली. थर्ड रेड दुर्गा माता कोटबा संघ आणि इथे मात्र संदेश घाणेकरने मात्र पहिल्या चढाईत एक चांगल्या प्रकारचा संदेश दिला की मी या ठिकाणी गुण प्राप्त केला आहे. पुन्हा एकदा आदरणीय सन्माननीय एजे स्पोर्टचे चालक मालक अभिजित फुटक सरांकडून सौरभ करता एका चढाईमध्ये बोनस गुण टाकला तर खरोखर एका गुणाची कमाई केली तर 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. ही देखील एमटी चढाई दिली जाते. कारण याच दोन्ही संघांचा अशा प्रकारचा इतिहास आहे की पहिल्या दिवसातून सर्व सामने जिंकून हाच दुर्गामाता क्रीडा मंडळ कोंढवा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. तर दुसऱ्या दिवसातून सर्व सामने जिंकून या ठिकाणी आजचा भीम संघर्ष क्रीडा मंडळ वेळेचा संघ हा देखील अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झाले. म्हणजे दोन्ही संघांनी पाहिलं ना तर आतापर्यंत या ठिकाणी 4 सामने जिंकलेत आणि या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. परंतु हा जो 5वा सामना आहे तो कोणता तरी एकच संघ जिंकणार आहे आणि जो जिंकेल तोच आपल्या याचा ग्रामस्थ क्रीडा मंडळ कोंढवा संघाच्या अंतिम चषकावरती या ठिकाणी नाव कोरणार आहे. ज्याच्याकरिता इथे लढत देणं गरजेचं आहे, ज्याच्याकरिता या ठिकाणी भिडत देणं गरजेचं आहे. त्याच वेळी एका संघाने सुरुवात अशा पद्धतीने केली की 2 गुण प्राप्त केलेत परंतु प्रतिस्पर्धी संघाला इथे अजून या ठिकाणी कोणत्या प्रकारचा गुण दिला जात नाही. अशा प्रसंगी हा खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर जातोय. जेव्हा तुम्ही या ठिकाणी चढाईमध्ये दाखल झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं जर इथे निदानदशा व्हॅलिड केली नाही तर मात्र तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. अशा प्रसंगी एक खेळाडू अजून एक मैदानाच्या बाहेर गेलेला आहे आणि सिद्धांत गाणेकर ज्याने स्वतःला सिद्ध केलंय. याच दुर्गामाता क्रीडा मंडळ कोंढवा या संघाबद्दल सांगायचं झालं तर अनेक गावांमध्ये स्पर्धा होत असतात परंतु चिपळूणची सर्वात महत्वाची स्पर्धा आई महाकाली कुंभारली यात्रेची स्पर्धा त्या अंतिम चषकावरती ज्या संघाने नाव कोरलोय तोच आजचा दुर्गामाता क्रीडा मंडळ कोंढवाचा संघ. थर्ड रेड आणि त्या स्पर्धेचा असणार हा सर्वोत्कृष्ट खेळाडू परंतु ज्या इथे पकडली केली जाते. उजवा कुप्रक्षक प्रेम कमरेच्या माध्यमातून ही पकड या ठिकाणी झाली. ज्याच्यानंतर रिवायवल कोणाचं झालंय शिक्षण तर नक्कीच तुम्हाला देखील माहित आहे की आज साजनने पुन्हा एकदा पाहिलं तर साजन करता देखील 2 गुण करता अभिजित फुटक सरांकडून 200 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. पारितोषिक देखील ऑन झालेली मोठी स्पर्धा असणार आहे. अक्षय पाहिली तर कमबॅक खेळ करावा लागेल. 3-1 चालू असलेला सामना असणार आहे. साजन करता पाहिलं तर पारितोषिक देखील ऑन असणार आहे. ज्याने पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ केला. आता मात्र साजन जकडले जाते. अप्रतिम टॅकल दिला जातोय. प्रति अडीकन पहा
पाठीवरती हल्ले केले जातात. कारण फार पूर्वीपासून चालत आलेली अशा प्रकारची मोहीम आहे की जे या ठिकाणी कबड्डीचं असेल मैदान, अन्यथा युद्ध असेल, जर आशीर्वाद आणि जर पाहिलं ना वार हे पाठीवरती या ठिकाणी होत असतात. असं या ठिकाणी बॅक पुशिंग केलं जात आहे अभिच्या माध्यमातून आणि साजन सारखं असणारा एक महत्वाचा चढाईपटू जलपत्र मैदानाच्या बाहेर काढला असते. 1 विरुद्ध 4 अशा प्रकारची लढत, परंतु ही लढत या ठिकाणी असताना मात्र पाहिजे आहे. इथे ऍडव्हान्स अँगलवर केला जातो म्हणजे उजवा कोपराक्षक सिद्धांत घाणेकरने ही मात्र या ठिकाणी पकड केली. याच संघातील हे 2 अशा प्रकारचे खेळाडू आहेत. सिद्धांतला आपण त्या महाकाली कबड्डी यात्रेच्या स्पर्धेतला सर्वोत्तम पकडपटू, तर जो चढाई करण्याकरिता दाखल झाला संदेश जलपत्र बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्याकरिता बलत्ता रोख रक्कम 15,000 रुपयाचा या ठिकाणी रेफ्रिजरेटरचा जो बाणकरी ठरला होता, असाच संदेश घाणेकर या ठिकाणी दाखल आहे. परंतु या ठिकाणी पाहायचं नक्कीच आता इथे टाइमआउट अशा करता घेतला गेला होता की आम्ही प्रतिस्पर्धी संघातील 3 ते 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर ठेवले. तर शेवटचे 3 खेळाडू आहेत ज्याच्यातील चढाईपटू या ठिकाणी पाहतोय तो म्हणजेच अक्षय मात्र या ठिकाणी दाखल झालाय. परंतु याला देखील इथे मात्र पहा इथे रोखलं जातं आणि रोखण्याची कामगिरी कुणी केली तर वारंवार सलगच्या दोन्ही चढाई रोखणारा खेळाडू जो आता चढाईमध्ये देखील दाखल झाला आहे म्हणजे अष्टपैलू खेळाडू आहे सिद्धांत घाणेकर. थर्ड एड आणि सिद्धांत मात्र या ठिकाणी पाहायचा आहे. 2 खेळाडू एकत्र असताना मात्र इथे ही चढाई या ठिकाणी पाहायचा आहे. ही चढाई या ठिकाणी अशा पद्धतीची आहे ते म्हणजे नक्कीच सुपर टॅकल केले जात आहे. सुपर डुपर हिट खेळाडूची सुपर डुपर हिट अशा प्रकारची पकड झाली ज्याने 1 खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. परंतु संघासाठी पहिले ना तर 2 अंक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. जिथं अक्षय कमबॅक केलं जाईल का पाहणं गरजेचं असणार आहे. गुणसंख्या बंद 3चा असणारे कमबॅक ज्यांनी सेकंड मध्ये कमबॅक पाहिला तो मात्र नो डाऊट पहिल्या सेमीच्या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून तो मात्र वेळे संघाकडून अतिशय सुरेख चढाई असणार आहे. ही देखील एमडी चढाई असणार आहे. कमबॅक करायला जाईल त्याच्यामध्ये कुठली शंका नाहीये कारण दोन्ही दादा संघ असणार आहे. दोन्ही अशा प्रकारचे संघ आहेत की मी सांगितलं की ह्या वर्षामध्ये आई महाकाली कुंभारली यात्रेची स्पर्धा याच दुर्गामाता क्रीडा मंडळ कोंढवा संघाने जिंकली होती. परंतु गत वर्षाच्या जर 2 वर्षाची स्पर्धा पाहिली तर ती स्पर्धा याच भीम संघर्ष क्रीडा मंडळ वेळे संघाने ही स्पर्धा जिंकली होती. म्हणजे दोन्ही संघांनी टॉप लेवलची स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे. निश्चित अक्षय पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये गत विजेता संघ होता तो मात्र सिद्धार्थ धामरोडे या संघाकडून जो प्रो कबड्डी स्टार अजिंक्य पवारचा देखील या मैदानावर खेळ पाहिला होता. निर्णायक खेळ होता. या सामन्यावरती अप्रतिम प्रत्येक सामन्यावरती राज्य गाजवलं होतं आणि सामन्यामध्ये किताब देखील जिंकलं होता. अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळून गेले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्ह्याला खेळले राज्याला खेळले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळून गेले अक्षय. परंतु मोठे खेळाडू या मैदानात आपण पाहिलं तर यावरची देखील अनेक खेळाडू आपण खेळताना पाहिले गेले 2 दिवस आज 3रा आणि अंतिम दिवस होणार आहे. परंतु काय घडणार आहे शेवटच्या क्षणामध्ये याची देखील नोंद घेणं गरजेचं असणार आहे. या संघात देखील चांगले अशा प्रकारचे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये आपण ते मात्र संदेशला देखील पाहतोय. संदेशची देखील भीम संघर्ष क्रीडा मंडळ वेळे संघ. परंतु या ठिकाणी पाहायचं आहे इथे ज्याच्या जर्सीवरती क्रमांक 1 आहे त्याला मात्र या ठिकाणी 1 नंबरची कामगिरी इथे मात्र करून दाखवलेला गेला. अशा प्रकारच्या या ठिकाणी डाव्या शैलीचा असणारा हा चढाईपटू इथे मात्र साहिल दाखल झाला आणि ज्या साहिलला रोखण्याची किमया कोणी केली तर जो सहाय्यक डावा कोपराक्षक आहे त्याच धीरज यांनी ही पकड केली. थर्ड एड पाहिलं तर अक्षय थर्ड रेडची चढाई असणारे गेले थर्ड रनला जकडलं होतं. दिनेशला जकडलं होतं तो दिनेश सध्याच्या माध्यमातून चढाई असणार आहे. सुरेख चढाई दिली जाते. पुन्हा एकदा सध्याच्या माध्यमातून गुणाची कमाई केली जाते. याच्यामध्ये कुठली शंका नंतर आहे 1 गुणाची कमाई केली जाते. पुन्हा एकदा सुरेख चढाई असणार आहे. जर्सी क्रमांक 6च्या माध्यमातून चढाई दिली जाईल. कमबॅक खेळ करावा लागेल. अतिशय सुरेख चढाई असणार आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख टॅकल देखील पाहिला तो मात्र दुर्गामाता कोंढवा संघाकडून 1+2 3 गुणाची कमाई केली जाईल. पहिला लोन दिला जातोय. अंतिम सामना चालू आहे आणि या अंतिम सामन्यातील पहिलं तर नक्कीच क्रीडा संघाच्या बॅटीसाठी मेनी प्ले मध्ये ज्या संघाला आपण पाहतोय तोच भेडेगावातील या ठिकाणी भीम संघर्ष क्रीडा मंडळ
पद्धतीचा संघ आहे. तर मेन इन ऑरेंज मध्ये आपण ज्या संघाला पाहतोय जो एक लांबचा पल्ला पार करून या ठिकाणी आलाय, जो कोंढवा गावातील एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा संघ आहे, तो म्हणजेच दुर्गामाता क्रीडा मंडळ कोंढवाचा संघ. पुन्हा एकदा पाहिलं तर पुन्हा एकदा चढाई दिली साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई येणार आहे. कमबॅक करावं लागेल. रंपक ट्रेन चालवं लागणार आहे, कारण गुणाचं पडतं पाहिलं तर 11-3 असणार आहे. सुरेख चढाई येणार आहे, अतिशय सुरेख 8 गुणाची पडत असणार आहे. अजूनही पाहिली तर दुर्गामाता कोंढवा संघाकडे ही देखील एमटी चढाई दिली जाते का पाहूया. साजनला कमबॅक करावं लागेल. ही देखील अक्षय पाहिली तर एमटी चढाई येणार आहे. परंतु एमटी चढाई दिल्यानंतर परत प्रत्येक वर्ष कोणत्या ना कोणत्या संघासाठी खास असतं. अशा प्रकारचं हे आता नक्कीच पाहिलं तर 2025चं वर्ष आहे, परंतु 2024चं वर्ष कोणासाठी खास होतं तर याच दुर्गामाता क्रीडा मंडळ कोंढवा संघासाठी. कारण ज्यांनी जर पाहिलं तर 2024 या वर्षामध्ये पाहिलं तर 12 अंतिम चषकावरती नाव कोरलं होतं आणि टॉप वरती होता. अशा पद्धतीचा हा कोंढवा संघ या वर्षी देखील आपल्या याच ग्रामस्थ कोंढवा संघाची मानाची स्पर्धा जिंकणार का, आणि याच विजेते पदामध्ये नाव कोरण्याकरिता त्यांना एकंदरीत जो सामना आहे त्या सामन्यातील शेवटच्या मिनिटापर्यंत या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. नो डाऊट एका गुणाची कमाई केली जाते. गुणसंख्येमध्ये भर पडते 12-3. आता मात्र विजेचा वारा थर्ड रेड असणार आहे. साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई दिली त्याला कमबॅक करावं लागेल. गडिमिकावर असावं लागेल. आक्रमक खेळ करावा लागणार आहे. पहिला हा पाहणार आहे. सेकंड मध्ये काय घडणार आहे पुन्हा निश्चितच 2 गुणाचे प्राप्त झाले तर अभिजित फुटक यांच्या मध्येतून लावलेलं होतं 200 रुपयाचं पारितोषिक मानकरी ठरतोय. तो मात्र साजन शिर्के कमबॅक आहे, परंतु चांगला कमबॅक आहे. अक्षय कीच या ठिकाणी पहा, एखाद्या खेळाडूला जर पाहिलं तर एकदा सूर गबसला गेला तर सामन्याचं चित्र बदलताना आपण अनेक मैदानामध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे. 5-12चा या ठिकाणी सामना आहे. 12 वाजून गेलेत, परंतु हा सामना आणि त्या सामन्यातील विजयाचा वारा कोणाच्या दिशेने वळणार याचं उत्तर या चालू सामन्यामध्ये दिलं जाईल. निश्चितच विजयचा वारा कुठल्या दिशेने गरजेचं असणार आहे. परंतु पाहिलं ना तर अजूनही पाहिलं तर 6 क्रमांक 7 साजनच्या मध्येतून चढाई 7 गुणाची पडत असणार आहे. नो डाऊट संघ पाहिलं तर दुर्गामाता कोंढवा संघाकडे अतिशय सुरेख चढाई येत आहे. लेफ्ट अँड राईट मध्ये खेळतो. ही देखील एमटी चढाई दिली जाते. कारण गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच जड असणार आहे. पुन्हा एकदा संदेश खाणेकरच्या माध्यमातून चढाई येणार आहे. त्याने आक्रमक खेळ पाहिला. कालच्या दिवशी दुसऱ्याचे देखील सेमीफायनलच्या सामन्यात देखील संदेश खाणेकरच्या मध्येतून चांगला खेळ पाहिला. तोच संदेश खाणेकर चढाई करत असणार आहे. अतिशय सुरेख चढाई दिली जाते. आक्रमक खेळ करावं लागेल. 8 मिनिट टाकावं लागणार आहे. ते मात्र भीमसंघर्ष वेळी या संघाकरता संदेश देखील या ठिकाणी पहा, कारण ज्याला माहित आहे की मला माझ्या संघासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे, अशा पद्धतीचा खेळाडू या दिवशी देखील ते पहा. याच्यानंतर भूमिका अशा पद्धतीची आहे की आज गुणाचं पडतं पाहिलं तर 12-5. आता मात्र विजेचा वारा कुठल्या दिशेने जाणं गरजेचं जगणावं लागेल. हँड ब्रेक टाकला तर विजेचा वारा नो डाऊट साहिल गमरेच्या माध्यमातून सुरेख बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं. अतिशय सुरेख टॅकल देखील पाहिला. तर मात्र वेळे संघाच्या खात्यामध्ये परंतु या ठिकाणी पहा, वेळे संघाने या ठिकाणी दुर्गामाता कोंढवा संघाची तिसरी चढाई रोखली. परंतु आता दुर्गामाता कोंढवा संघ या ठिकाणी पाहायचा आहे. एक जबरदस्त अशा प्रकारचा रनिंग अँटॅच केला जातोय आणि मधल्या पहिला असणारा एक अष्टपैलू खेळाडू अभिला मात्र या ठिकाणी स्पर्श करतोय. पुन्हा एकदा ऋतिकच्या माध्यमातून चढाई आहे. थोडासा कमबॅक आहे. 7-12 गुणपर्यंत पाहिलं तर 7-12 असणार आहे. अतुरी पाहिलं तर या सामन्यात गुणाचे पडत असणार आहे. कमबॅक खेळ पाहिलं तर साजनच्या माध्यमातून साईच्या माध्यमातून कमबॅक केलं जाते, परंतु चांगला कमबॅक आहे. पुन्हा ऋतिकच्या माध्यमातून चढाई येणार आहे. ही देखील एमटी चढाई दिली जाते. या ठिकाणी आपण गुणसंख्या पाहतोय 7-12, म्हणजेच 7-12 वरती या ठिकाणी कोणाचं नाव चढवलं जाईल आणि कोणाचं नाव कमी केलं जाईल याच्याकरिता हा 7-12चा सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला गेला. आणि हा अशा पद्धतीचा सामना पाहत असताना या ठिकाणी दुर्गामाता कोंढवा संघाचे शेवटचे 3 खेळाडू आहेत, ज्याच्यातीलच हा चढाई पडतो आपण धीरज राणेची या ठिकाणी ही चढाई पाहतोय. पण ज्याला माहित आहे की आम्ही जरी 3 खेळाडू मध्ये असलो तरी आम्ही देखील पकड करू शकतो, कारण ज्यांचं पकड हे महत्वाचं अस्त्र आहे आणि जे ब्रह्मास्त्र म्हणून या ठिकाणी वापरला जातंय. अशा प्रकारचा हा दुर्गामाता कोंढवाचा संघ थर्ड रेडची चढाई येणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर ऋतिकच्या माध्यमातून चढाई येणार आहे. वैयक्तिक पाहिली तर या सामन्यात त्याची दुसरी चढाई येणार आहे. पण नंतर 2-8ची चढाई येणार आहे. क्षेत्ररक्षणे 2-2-2-1 असं बोनस ऑन असताना
आक्रमक खेळ करावा लागणार आहे. निश्चितच पाहायला जकडावं लागेल आणि ब्रेक टाकावं लागेल. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा कमबॅक केलं जाते. कमबॅक करण्याची संधी होती परंतु एका कोणाची कमाई केली जाईल. दुर्ग मथाड रे पुन्हा एकदा डूब आटाची चढाई. साक्षी शिर्केच्या माध्यमातून डूब आटाची चढाई तर कमबॅक करावे तर कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. आक्रमक खेळ करावा लागेल. बोनस देखील ऑफ असणार. सुपर टॅकर देखील ऑफ असणार. चढाई करत असणार आहे. अतिशय सुरेख चढाई दिली जाईल. कमबॅक खेळ करावा लागेल. ते पुन्हा एकदा साक्षी शिर्केच्या माध्यमातून लेफ्ट हँड राईट मध्ये खेळला जातोय. अतिशय सुरेख टॅक्टर पाहिला. टॅकरचा गुण पाहिला. नो डाऊट दुर्ग माता कोंडमाय संघाकडून. या स्पर्धेकरता आमच्या गावचे सन्माननीय नवनिर्वाचित पोलीस पाटील चेतनजी सावंत हे याकरता उपस्थित राहिले. आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो. आपलं 2 मिनिटं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर आमचे मित्र पोफळी गावचे उपसरपंच संकेत सुवार, त्याचप्रमाणे उपस्थित प्रशांत कदम आणि संपूर्ण व्यासपीठ, या ठिकाणी ग्रामस्थ क्रीडा मंडळ कोंडपसोने या आयोजित केलेल्या स्पर्धेला आम्ही दरवर्षी भेट देत असतो. या परिसरातील ही सुंदर स्पर्धा आणि यांचं नियोजन सुद्धा नीटनेटकं असतं. आणि आता या ठिकाणी 2 मातबर संघ अंतिम सामन्यात पोहोचलेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि मंडळाला सुद्धा शुभेच्छा देतो की दरवर्षी अशाच मोठ्या स्पर्धा भरवत राहा आणि स्थानिक खेळाडूंना येथे खेळण्याची संधी द्या. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेत जाऊया. डीजे थोडा बेस द्यायचा आहे. हॅलो 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 पुन्हा एकदा पाहिलं तर 14-8 असणाऱ्या पाहिलं तर अंतिम सामना काय बोलशील? एक अंतिम सामना या ठिकाणी आणि अंतिम सामन्याप्रमाणेच ज्याप्रमाणे आपल्याला सामना पाहिजे अशा पद्धतीचा या ठिकाणी सामना आहे. यावेळी पहा सलगच्या 2 चढ्या एमटी दिल्यानंतर जी येणारी तिसरी चढाई आहे जिला मात्र वेगळं स्थान आहे. अशा प्रकारची वेगळं स्थान असणारी ही चढाई या ठिकाणी 4च्या संचमध्ये केली जाते आणि ती ही चढाई करत पहा सिद्धांत सारख्या खेळाडूला सवलत या ठिकाणी बाद केलेली आहे. आता या ठिकाणी धोका पाडला जातोय. पुन्हा एकदा पाहिलं तर निश्चितच ऋतिकच्या माध्यमातून चढाई येणारे कमबॅक पाहिला. सेकंड मध्ये कमबॅक करण्याची मित्र जिथं ध्येय असतं ते मात्र भीमस कशी वेळी या संघाकडून पुन्हा एकदा पाहिलं तर कमबॅक करणं गरजेचं आहे. ऋतिकच्या माध्यमातून चढाई येणाऱ्या काढावं लागेल आणि ब्रेक टाकावं लागणार आहे. ग्रामस्थ क्रीडा मंडळ कोंडपसोने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये नाव कोरायचं असेल तर खेळ मात्र आता उंचावं लागेल. 15 मिनिटाचा कालावधी असणाऱ्या 15 मिनिटांनी काय घडेल आणि काय बिघडेल याची देखील नोंद अक्षय घेणं गरजेचं असणार आहे. परंतु 15 मिनिटांचा कालावधीचा विचार केला तर नक्कीच एकंदरीतच ह्याच संपूर्ण स्पर्धा संपण्याकरिता शेवटची 15 मिनिटे आहेत. थर्ड रेड आणि ज्याच्यातीलच इथे पाहिजे ही जर चढाई रोखली गेली तर वेळेत संघ नक्कीच पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करणार आहे. ज्याच्याकरिता ही चढाई रोखली जाईल का की ऋतिक मात्र आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवणारा त्यात विभाग बदलते केला तर ज्या ठिकाणी सौरभ आहे त्या दिशेने हा बोनस गुण टिपण्याचा त्याने केला जाणारा हा प्रयत्न परंतु जर यशस्वी झाला तर संघासाठी शुभ संकेत असतील. परंतु इथे पाहिलं तर साचे शिर्केच्या मधून चढाई येणार आहे. कमबॅक सुपर टॅकल मात्र कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. आता मात्र खेळ उंचावणं गरजेचं असणार आहे. सेकंड मध्ये पाहिले तर अतिशय सुरेख चढाई कमबॅक चढाई पाहिली. एका गुणाची कमाई पाहिली. गुण संख्येमध्ये भर पडला तर मात्र भीम संघर्ष वेळी या संघाच्या पुन्हा एकदा ऋतिकच्या मध्यमातून चढाई येणार आहे. कमबॅक केल्यानंतर ऋतिकला जगडावं लागेल आणि ब्रेक टाकवणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा शत्रुरक्षण असणार आहे. भीम संघर्ष वेळी या संघाकडून 2-2-1-1 शत्रुरक्षण असताना चढाई करत असणार आहे. अतिशय सुरेख चढाई पाहतोय. गेले 3 दिवस पंचमुनामा लाभलेले आदरणीय सन्माननीय मंगेशजी मोडक, आदरणीय सन्माननीय
प्रीतमजी सुतार सर, आदरणीय सन्माननीय रुपेशजी काजी सर असणार आहे, आदरणीय सन्माननीय वैभवजी फुटक सर असणार आहे, सर्व पंचांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. गेले 3 दिवस कशाकश स्टेडियम असणार आहे, पूर्ण पॅक केलेलं स्टेडियम असणार आहे. पाहिलं तर क्रीडार्थींनी खूप प्रेम दिलं अक्षय आम्हाला, तर क्रीडार्थी देखील हार्दिक स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा सामन्यात जाऊया. चालू सामना अंतिम सामना या ठिकाणी आहे आणि अंतिम सामन्यातील हे सुवर्ण अशा प्रकारचे क्षण देखील इथे मात्र आपण पाहतोय. परंतु त्यावेळी इथे पाहायचं आहे रेस्ट ओव्हर ज्याला म्हटलं जातं अशी मध्ये हाताने केली जाणारी ही पकड या ठिकाणी आहे, ज्याने सुपर टॅकल या ठिकाणी केला तर सुपरा साप मैदानामध्ये या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा संदेश काणेकरच्या माध्यमातून चढई संदेशला मात्र जकडावं लागेल, हँड ब्रेक टाकावं लागेल. पुन्हा एकदा संदेशची ही देखील एमटी चढई असणार आहे. कमबॅक पाहिला सेकंडामध्ये थोडासा कमबॅक आहे, थोडीशी लिप केली जाते आपल्या संघाला, ते मात्र साजनच्या माध्यमातून असेल, अक्षयच्या माध्यमातून असेल, याची देखील नोंद घेतली जाईल. लिप करणं गरजेचं असणार आहे, ही देखील पाहिली ना तर एमटी चढई दिली जाते. शेवटचे 2 खेळाडू असताना देखील ह्या संघाने कमबॅक कशा पद्धतीने केले पाहिजे, तर कमबॅक अशा पद्धतीने केले पाहिजे हे मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय. आणि म्हणून दमखम दाखवल्यानंतर चालू सामना 18 विरुद्ध या ठिकाणी 10, म्हणजेच 10 गुण कोणाकडे आहेत तर भीमसंघर्ष वेळे संघाकडे आहेत आणि 18 गुण कोणाकडे आहेत तर ज्या संघाला आपण कित्येक स्पर्धेत सर्वोत्तम अशा प्रकारची कामगिरी करताना पाहिलेली आहे तोच एक कोंडमा गावातील एक दादा संघ, राजा संघ, दुर्गामाता क्रीडा मंडळ कोंडमाचा संघ आणि त्यांचा संपूर्ण समूह शेवटचा खेळ देखील अप्रतिम दर्जाचा खेळ करतो. पुन्हा एकदा पाहिलं तर कमबॅक करावं लागेल, माझा खेळ करावा लागणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर सुरेख कडे अक्षय मात्र अप्रतिम टॅकल पाहिला, सुरेख टॅकल पाहिला, सलग 2 सुपर टॅकल पाहिले सेकंदामध्ये, ते मात्र नो डाऊट दुर्गमाता कोंडमा संघाकडून. परंतु यावेळी देखील पाहायचं आहे 2 खेळाडू सुपर टॅकल केलेत अशा हा कोंडमा संघातील खेळाडू या ठिकाणी दाखल आहे. परंतु ज्याच्यासाठी बोनस ऑन नाहीये, बोनस ऑफ आहे, खोलवर जावं लागेल. त्याच प्रसंगी पाहिलं तर सौरभ देखील आहे मध्यस्थी, अक्षय देखील आहे, उपराक्षक्याचा बंधू प्रेम देखील या ठिकाणी असणार आहे. परंतु कोणत्या खेळाडूला आहे प्रयत्न करणार अशा ठिकाणी खोलवर जातोय आणि स्वतःला थांबवू शकत नाहीये. त्याच वेळी त्याच्यावरती आक्रमण केलं जातं. 20 विरुद्ध 11 11 अशा प्रकारची ज्याची गुणसंख्या आहे त्याच भीमसंघर्ष वेळ संघाचा खेळाडू, परंतु त्याला आता नावाप्रमाणे संघर्ष या ठिकाणी करावा लागेल. एका चढाईत इथे 2 गुणाची कमाई केली जाते, 2.8 ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची 2 गुणाची इथे कमाई होते. नंतर शेवटचा खेळाडू धीरज या ठिकाणी दाखल आहे. जर या खेळाडूला पकड केली गेली तर हा संघ नक्कीच जवळ या ठिकाणी येणार आहे. त्याचकरिता हा जो शेवटचा खेळाडू आहे ज्याला मात्र रोखायला गेला, परंतु रोखत असताना देखील पाहिजे ज्याचं पकडलं तर फार महत्वाचं या ठिकाणी गेलं आहे. तर आता स्टेपिंग आणि फुटवर्क सहाय्यक उपराक्षक याच्या दिशेने देखील होत आहे. शेवटची काही सेकंद या ठिकाणी मात्र शिल्लक असताना इथे मात्र काय घडलंय पहा, इथे बोनस प्लस पॉइंट म्हणजे 2 गुण दुर्गामाता कोंडमा संघाच्या या ठिकाणी स्क्वॉड मध्ये ऍड होता येतं. पुन्हा पाहिलं तर अक्षय कमबॅक करण्याची संधी होती, ती मात्र वेळे संघाकरता पुन्हा एकदा सुपर टॅकल पुन्हा एकदा चढाई घेत आहे. साजनच्या माध्यमातून अलॉट दिला होता का पाहूया. अलॉट देणं गरजेचं आहे, कमबॅक खेळ करणं गरजेचं असणार आहे. अतिशय सुरेख चढाई असणार आहे, ही देखील एमटी चढाई पाहिली. 13-22 अजूनही पाहिलं तर या सामन्यामध्ये नो डाऊट आक्रमक खेळ करावा लागणार आहे. ही देखील एमटी चढाई दिली जाते कारण गुणाचं पडदा निश्चितच चढ असणार आहे. अक्षय कमबॅक करावं लागेल, ते मात्र भीमसंघर्ष वेळी या संघाला. ही देखील एमटी चढाई आहे. दुर्गामाता कोंडमा संघाकडून फर्स्ट हाफ मध्ये देखील चांगला खेळ, सेकंड मध्ये देखील 2 सुपर टॅकल पाहिले. ही देखील एमटी चढाई. परंतु आता शेवटच्या 2 खेळाडू आहेत, एका संघाला सध्या 1 किलो करायची, परंतु जर पकड झाली ना तर याचं दूध डाबातील 3रं सुपर टॅकल समजलं आहे. अशा प्रसंगी पाहिजे इथे जम्प केला तर हवाई फायर या ठिकाणी होते, म्हणजेच हवा का झोका म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहतो अशा साजनने इथे पुन्हा एकदा एक आपलं कौशल्य दाखवलंय. आता 22 विरुद्ध 14 आणि पुन्हा शेवटी जैसे थे अशा प्रकारची परिस्थिती. हा देखील शेवटचा खेळाडू, परंतु या ठिकाणी पहा ज्याच्या नावामध्ये श्री गणेशाचा उल्लेख आहे अशा प्रकारचा ओमकार घाणेकर या ठिकाणी दाखल झालाय. ओमकारला मात्र पाहिजे पकडलं जाईल का, जखडलं जाईल का, त्याच प्रसंगी मात्र बेस्ट अँकरून केला तर उजवा उपरक्षक साईलच्या माध्यमातून, परंतु ज्याची आपल्याला या ठिकाणी आपण वाट पाहत होतो असा 2 या ठिकाणी दिला होता आणि त्या सामना 17
17 विरुद्ध 22 म्हणजे आघाडी फक्त पहिली ना तर या ठिकाणी या कमी गुणांची आहे 5 गुणांची या ठिकाणी आघाडी असताना पुन्हा एकदा कमबॅक अशा प्रकारची लढाई साजरी करतोय परंतु त्यावेळी मात्र पाहिजे ऋतुकीने काय जबरदस्त अशा प्रकारची या ठिकाणी पकड केली उजवा बद्रेक्षव जो खेळाडू आहे ना तो हा सामना देखील उजवा आपल्या संघाच्या दिशेने मात्र बळवतोय परंतु चढाई करता दाखल झालेल्या खेळाडू ज्याने नक्कीच या संपूर्ण स्पर्धेत एक सर्वोत्तम कामगिरी केली ज्याला आपण व्यावसायिक गटामध्ये देखील उत्कृष्ट क्रीडा मंडळ पुणे संघातून देखील खेळताना पाहिलेला अशा प्रकारचा ज्याने पहिलं तर ग्रामीण भागातून पुणे सारख्या मोठ्या शहरात फक्त खेळलेला नाहीये तर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी जिंकलेल्या आहेत असाच या ठिकाणी मात्र संदेश गाणेकर आपल्या गावच्या संघासाठी इथे मात्र खेळताना पाहतो ज्याचा गावचा संघ कोणता आहे तर दुर्गामाता क्रीडा मंडळ कुडबाचा संघ परंतु साहिल पुन्हा एकदा साहिलच्या मध्येतून थोडे एक कमबॅक खेळ करावा लागेल 17 आणि 11 मात्र दिलं जातं का पाहूया कमबॅक खेळ करणं गरजेचं आहे साहिलच्या मध्येतून कमबॅक खेळ कमबॅक आहे पंच देखील दाखल पंच किती मोरे डेपले जात आहेत याची देखील ऑलिम्पिक केलं जाईल चर्चा सत्र रंगले जाते यस कॅरन डीजे तोपर्यंत डीजे देते यस कायदा संदेश गाणेकरच्या माध्यमातून चढाई येणार आहे पुन्हा एकदा सुरेख चढाई येणार आहे पुन्हा एकदा पाहिलं तर थोडा आवाज द्यायचा डीजे हॅलो 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 सामना संपायला शेवटची 5 मिनिटाचा कालावधी असणार आहे गुणाफलक 19 23 23 19 अजूनही पाहिलं तर 4 गुणाची बळी असणार आहे नो डाऊट संघ पाहिलं तर दुर्ग माता कोडमा सकाळी टाइम मी आपले तू आटाची चढाई संदेश गाणेकरच्या माध्यमातून चढाई येणार आहे कमबॅक खेळ करावं लागेल जगडावं लागेल निश्चितच पुन्हा एकदा पाहिलं तर सुरेख चढाई येणार आहे आक्रमक खेळ देखील पाहिलं तर निश्चितच पाहणार आहोत थंब दाखवला जातो का पाहूया पंत दिशेने जाणं गरजेचं आहे पंत दिशेने नजर असणार आहेत थंब दाखवला जातोय नो डाऊट एका गुणाची कमाई केली जाते 300 सेकंदाचा कालावधी असणार आहे 24 अजूनही पाहिले तर 5 गुणाची बळी असणार आहे खेळ उंचावं लागेल रंग बुलेट ट्रेन चालवावं लागणार आहे ती मात्र 700 शिरकेच्या माध्यमातून गुणाची सामना संपायला शेवटची 4 मिनिटाचा कालावधी असणार आहे पंचमहान रुपयाची काजव्याचा इशारा असणार आहे अतिशय अतिशय सुरेख चढाई होती रक्तप्पा बुलेट ट्रेन देखील चालवली होती ती मात्र साजिदच्या माध्यमातून गुणसंख्येमध्ये भर पडते 23-24 कुठं फलक 23-24 मित्रांनो एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या होते मित्रांनो आदरणीय सन्माननीय कुंभारगावचे सुपुत्र त्यांच्या गौरेश कोळगे यांच्याकडून साजन करता 100 रुपये मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय गौरीजी कोळगे सरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे पुन्हा चढाई करता असणार आहे एक वाटेला नसणार आहे नीरजच्या माध्यमातून चढाई दिली आहे अलाउड देणं गरजेचं असणार आहे शेवटच्या 300 सेकंदामध्ये काय घडलंय आणि काय बिघडलंय याची देखील नोंद घेतली जाईल कमबॅक खेळ देखील पाहिला तो मात्र नो डाऊट अतिशय सुरेख खेळ पाहिला तो मात्र भीमसंघर्ष वेळी याचा कडो 1+2 3 गुणाची कमाई केली गुणसंख्या पाहिली तर 24-26 कमबॅक पाहिला 2 गुणाची बळी जातात लक्ष पाहिलं तर कमबॅक करण्याची संधी असणार आहे पुन्हा एकदा ती पाहिलं तर दुर्गा माता कोडमा संघाकडे कीच या ठिकाणी पण होत्याच नव्हतं कसं होतं ना ते या ठिकाणी पाहिलेलं आहे चालू सामना संपायला शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी आहेत पुन्हा एकदा चढाई आहे नक्कीच या ठिकाणी पहिले तर हा जर भीमसंघर्ष वेळासंघ या ठिकाणी ही स्पर्धा जर जिंकला तर त्यांच्यासाठी अशा प्रकारचं जे एक इतिहास होईल की पहिलं तर ज्यांनी गत वर्षामध्ये धाचवडी संघाने ही स्पर्धा जिंकली होती परंतु त्याच्या 2 वर्षा अगोदर जर पाहिलं तर सलगची 2 वर्ष याच भीमसंघर्ष वेळासंघाने स्पर्धा जिंकले परंतु ही स्पर्धा जिंकल्यानंतर ते याच मैदानावरती
तीनदा जिंकणार का याचा देखील विचार या ठिकाणी होणार आहे. परंतु अशा प्रसंगी ते माहित आहे साजिदने काय केलं तर त्याच्या नावाला साजेची अशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली. एक उजवा कोपराक्षक खेळाडू चालू सामना संपायला शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या 2 मिनिटांत आपल्याला समजेल की आपल्या ह्या स्पर्धेत अंतिम चषकामध्ये कोणता संघ नाव करेल. अशा शेवटचे काही सेकंद शिल्लक असताना आपला खेळ देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी केला जातोय आणि 25-28 सामन्यात आपण या ठिकाणी हॅलो पुन्हा एकदा पाहिलं तर 25-18 सामना असताना 3 गुणाची पडत असणारे कमबॅक देखील पाहिला, परंतु शेवटच्या क्षणामध्ये तो मात्र नो डाऊट संघ आता भीमसंघर्ष वेळी या संघाकडून अतिशय सुरेख एकाच चढाईमध्ये ज्याने कमबॅक चढाई पाहिली साजन शिर्केच्या माध्यमातून ती मात्र वेळे संघाकरता शेवटचे काही क्षण शिकत असताना चढाई पाहतोय. काही मिनिटांचा खेळ असणार आहे, काही सेकंदाचा खेळ असणार आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा ऋतिक कोणेकरच्या माध्यमातून चढाई असणार आहे, कमबॅक चढाई पाहणे गरजेचं असणार आहे. आक्रमक खेळ करावा लागेल. 28-25 3 गुणाची पडत असताना चढाई करत असताना अतिशय सुरेख चढाई दिली जाते. आक्रमक खेळ देखील दिला जातो का पाहूया. सामना संपायला शेवटचा 1 मिनिटाचा कालावधी असणार. अतिशय सुरेख अक्षय गमरेच्या माध्यमातून टॅकल पाहिला. टॅकलचा गुण भीमसंघर्ष वेळी संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा पाहिलं तर 101 मिनिटाचा कालावधी असणार आहे. अजूनही पाहिलं तर 29-25 सामना असणार आहे. कमबॅक पाहिला शेवटच्या क्षणामध्ये काय घडेल आणि काय बिघडलं. आपण मी बोलतोय काय घडेल आणि काय बिघडेल. आपण पाहिलं तर सामना एकतर्फी होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये कमबॅक केलं जात आहे ते मात्र नो डाऊट संघ होता भीमसंघर्ष वेळी या संघाकडून. परंतु या ठिकाणी मॅचचा शेवटच्या क्षणात देखील 2 गुण प्राप्त केले जातात आणि ही आघाडी आहे ही आघाडी वाढवली जाते. ही आघाडी या ठिकाणी वाढवली जाते आता 25-31 म्हणजे जर पाहिलं ना तर 99.99 हा सामना भीमसंघर्ष वेळे संघाच्या दिशेने गेलाय, परंतु तो सामना आता कम्प्लीट रित्या या ठिकाणी बळला जातोय आणि आता इथे मात्र पाहिजे आहे चालू सामना या ठिकाणी सत्य मित्रांनो टाळ्यांच्या गतीने 2025-26 ग्रामस्थ क्रीडा मंडळ कोटपंचोडे आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचा